तरी कितला फांदी मोडल्यामुळे कमी येतात. व्हेरी गुड. म्हणते ते असं थांबकी घेऊ दे. अरे तुला खेळू दे इकडला का शेताचं टुकुर पडते त्या 5 वाजता तिथे त्या ग्राउंड मध्ये खेळ. मोबाईल गेला असता. तुम्ही आत लावणार आहे उतरून आणा. बघा ही आमची गाऊनवाली बाई बघा काय करते. ये देखो हमारे लिए अम्बा आउट हो गया. लागले दिसत गया. आमचं जुनं गोईचं चालू आहे. हे काय करते ते बोलायच्या आधी त्याला नीट बॉल खेळायची येत नाही ध्रुवला. बोलायच्या बॅट झेपत नाही. काय घ्यायची बॅट त्याला मोठेच पाहिजे. आईचा डोका गया दाबी. हॅलो नमस्कार, मी दीपाली किड्स पण आदिती आदिराजमध्ये. तर एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर शाळेच्या धकाधकीनंतर येणारी सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी. तर उन्हाळी सुट्टी म्हणजे मजा, खेळ आणि आराम यांचा उत्तम मेळ. तर उन्हाळी सुट्टी आपल्याला नवीन ऊर्जा देते. या काळात अनेक जण आपल्या मामाच्या किंवा आजी आजोबांच्या घरी जातात. तिथे मिळणारा मोकळा वेळ, गावातील निसर्ग आणि मित्रांसोबतचे खेळ हे खूप खास असतात. तर लसूण सोलायचं चाललंय बघा. क्रिकेट खेळून येऊन गाऊनवाली बाई लसूण सोलती. तर आम्ही सुद्धा मामाच्या गावच्या यात्रेनिमित्त मामाच्या घरी आलेलो आहोत. आणि ही मामाच्या गावची यात्रा ही देखील उन्हाळ्यामध्येच असते, चैत्र महिन्यामध्ये असते. आणि त्यासाठी गावाकडे आलेलो आहोत. तर आज यात्रेचा दुसरा दिवस आहे. काल कालाष्टमी निमित्त छबिना होता. छबिना मिरवणूक पाहायला गेलो होतो. आणि आज ऊन उतरल्यावर थोडं ऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळी मस्त यात्रा फिरायला जायची आहे. खा वाटत नाही बाराच्या पुढं भाजीचा सर माझं ओघतच कडे पुढे सरकली पुढे चालली. तर मामाच्या घरी बाहेरील अंगणामध्ये मस्त चूल मांडलेली आहे. आणि आज चुलीवरचा मस्त असा शेवगा फ्राय आणि चुलीवरच्या जेवणाचा बेत आहे. आणि उन्हाळी सुट्टी आणि महिलांविषयी बोलायचे झाले तर उन्हाळी सुट्टी आली की महिलांना असते ती म्हणजे माहेराची ओढ. आईसोबत तिच्या माहेरी जाणं, आजी आजोबांचं प्रेम अनुभवणं, गावातील मोकळं वातावरण, झाडांची सावली आणि निरागस आनंद. उन्हाळ्याची सुट्टी आणि माहेरपण म्हणजे उन्हाळ्याची ती शांत दुपार आणि मनात हळूच उमटणारी माहेरची ओढ. आईच्या डोळ्यातलं ते वेगळंच आनंदाचं हास्य जे फक्त माहेरी गेल्यावर दिसतं.
आजी आजोबांच्या कुशीतला तो निरागस उबदारपणा जणू वेळ इथेच थांबून राहतो. तर उन्हाळी सुट्टी आणि माहेरपण हे फक्त दिवस नाहीत, ते असतात आयुष्यभर जपून ठेवायच्या आठवणी. घ्याली की असं दोन्ही कुठाचं बरं मोठे कुठांचं बारकं बी कुठांचं ना आमचं थोडं थोडं घ्यायचं झुलक झुलक घ्यायची कशा मिरच्या 240 का 260 पडलंय बघ होय. तर लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर उन्हाळी सुट्टी आली की सगळ्यात आधी काय आठवतं? शाळा बंद आणि फुल मस्ती सुरू. मामाच्या गावी जाणं, मित्रांसोबत खेळणं, झाडावर चढणं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोड गोड आंबे. दिवसभर क्रिकेट, लपाछपी आणि रात्री थंड वाऱ्यात गप्पा. थोडं नवीन शिकायला वेळ मिळतो. पोहणं, चित्रकला, नवीन गोष्टी काहीतरी अनुभवायला शिकायला हा उन्हाळी सुट्टीचा वेळ खूप छान असतो. सुपारी घे कारण जगतात पापून बघितलं वाटतं का नाही काय काय पाणी मगच अगं ते मोगऱ्याची पानं का तोडायला लागली किती गलास भर पाणी उपाशी जाते रे पाहुणे. म्हणते आता कणिक ती वा म्हणतो आपण कणिक ठेवत नाही बरोबर कणिक असते मग आणि भाकरी काढू रोज सकाळी आंघोळ झाली की ते होते असं एकदम थांबा रे, सरकार रे, चपाती लागली. उभं राहून आंब्याचा गोडवा जरी जिभेवर राहतो तरी माहेरपणाचा गोडवा मनात कायमचा साठतो. शहराच्या गडबडीत हरवलेलं मन इथे येऊन पुन्हा स्वतःला सापडतं. ते म्हणजे माहेर. उन्हाळी सुट्टी आणि माहेरपण हे फक्त क्षण नाहीत, ही आहेत आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी. तुम्हालाही तुमच्या माहेरपणाच्या आठवणीत काय वेगळं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर दरवर्षी यात्रेनिमित्त मामाच्या गावी येतो आणि येथे नवीन काहीतरी वेगळा अनुभव, आठवणी तयार होतात. अंगणामध्ये खेळणे, मुलांचे खेळ, वेगळं काहीतरी चुलीवर जेवण बनवणे, वेगळा पाककलेचा अनुभव घेणे. दुर्वा चिकू बघती चिकू पाणी सांगा हर्षू उठा पातेली भरलेले 2 पाण्याच्या कट्ट्यावर अरे अरे भरली लागते एवढं दीदी तुझा पापड बेल ना जा चपात्या लाटायला बेल ना त्या ह्याच्यात आहे कांद्याच्या ह्याच्यात आहे जा वहिनीकडनं घे जा तिथं आहे कांद्याच्या ह्याच्यात बेल ठेवले मी बघ बरं आहे का तिथं. तर उन्हाळी सुट्टी ही फक्त आराम करण्यासाठी नाही तर नवीन अनुभव घेण्यासाठी आणि नवीन आठवणी तयार करण्यासाठी असते असे म्हटले तरी चालेल. असं ना ह्या दुर्वाला बघ की जरा गप्पच बसते ती पडलं केलं इथं कसलं आहे दोघाला बी खवळ मग काय तर ह्या दुर्वा तर काय कळत नाही. मोठा आहे दुर्वा तो आता बारकी करते म्हणल्यावर ती म्हणून मी काय तसं बस हा मोठ्यानं सांगायचं असो काय फेकलं. तर उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त सुट्टी नाही तर तो आठवणींचा खजिना असतो असे म्हटले तरी चालेल. या उन्हाळी सुट्टीमध्ये बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या अशा आठवणी तयार होतात. काही जण फिरायला जातात, कुठेतरी नवीन काहीतरी शिकायला जातात. तर उन्हाळ्यात आपण आंबे, कलिंगड, उसाचा रस यासारख्या थंडगार पदार्थांचा आनंद घेतो. तसंच ही सुट्टी नवीन गोष्टी शिकण्यासाठीही चांगली असते, जसं पोहणं, चित्रकला किंवा वेगळं काहीतरी पुस्तक वाचन. ह्या दिवसांमध्ये थोडा मोकळा वेळ मिळतो, त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी ही सुट्टी खूप छान उपयुक्त असते. तर तुमची उन्हाळी सुट्टी कशी चालली कमेंट करून मला नक्की सांगा.
आणि हा आमचा उन्हाळी सुट्टीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. किती जण बाय आहे ते? 1 2 3 4 5. आमच्या घरी कार्यक्रम आहे त्यामुळे एवढ्या बायका चपात्या लाटायला बसल्या. काय केलं? पाय पाडली त्यांनी मागे. तर दुपारी चुलीवरचे मस्त असे गरमागरम जेवण झाल्यानंतर सर्वांनी थोडा वेळ आराम केला आणि थोडे ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता यात्रा फिरायला निघालो. चला तर म्हाळुंगची यात्रा फिरायला. गावाकडील किंवा गावातील यात्रा ही केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून गावातील आणि आसपासच्या लोकांना एकत्र आणणारा सामाजिक उत्सव असतो. या निमित्ताने यात्रा जत्रेच्या निमित्ताने नातेवाईक एकमेकांना भेटतात, नव्या ओळखी होतात. गावाकडची यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. यात्रा जत्रा ह्या ग्रामीण संस्कृतीचे जिवंत चित्र दाखवते आणि लोकांच्या जीवनात उत्साह निर्माण करते. तर या यात्रेमध्ये जत्रेमध्ये बाजारपेठ भरलेले असतात, जसे खेळण्यांचे, कपड्यांचे, भांडी, मिठाई यांचे स्टॉल लागलेले असतात. तसेच लहान मुलांसाठी करमणुकीचे साधन म्हटले तर झुले असतात, फिरते पाळणे, खेळ, सर्कस असे ह्या यात्रेमध्ये दिसून येते. गावाकडची यात्रा म्हणजे ग्रामीण भागात साजरी होणारी जत्रा किंवा धार्मिक उत्सव. महाराष्ट्रात अशा यात्रा खूप उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या यात्रांचा संबंध प्रामुख्याने गावच्या ग्रामदेवतेशी किंवा एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाशी असतो, जसे की हे म्हाळुंग गावच्या देवस्थानाचे येथील यमाई देवीची यात्रा.